राज्यातील मंत्र्याच्या घोटाळा प्रकरणावर आता केंद्रीय यंत्रणेचं असलेलं मौन हे फार आश्चर्यकारक असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी केली आहे। महाविकास आघाडीचे सरकार असताना लहान लहान गोष्टींवर ईडी, सीबीआय मंत्री आणि त्यांच्या कार्यालयात धाड मारायची। त्यामुळे आता देखील ईडी, सीबीआय कुंभकर्णी झोपेतून जागी होऊन महाराष्ट्रात उघड होत असलेल्या घोटाळ्याच्या प्रकरणावर लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राज्यात महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर केंद्रीय जांच एजन्सीचे जे मौन आहे ते फार आश्चर्यकारक आहे। ज्या काळात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होता त्या काळात लहान लहानशा गोष्टीवर ईडी मंत्र्यांच्या घरी, ऑफिस आणि इतर ठिकाणी धाड मारायची। सीबीआय सुद्धा इंटरफेअर करून जांच करायची। आमची अशी मागणी आहे की ईडी आणि केंद्रीय जांच एजन्सींनी कुंभकर्णाच्या नींदपासून जागे व्हावं आणि हे जे घोटाळे यांची बातमी जे महाराष्ट्रात आहे आणि जे प्रकरण होत आहेत त्यावर लक्ष घालून कारवाई करावी। महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जर असे प्रकार घडले असते तर ईडी आणि सीबीआयने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना अरबी समुद्रात नेऊन डुबवलं असतं। तर माझी अशी मागणी आहे की ईडी आणि सीबीआय या दोन्ही केंद्रीय जांच एजन्सींनी याविषयी गंभीर दखल घेऊन जांच करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।